जय शिवराय मित्रांनो राज्यातील दुग्ध विकासाला चालना देण्यासाठी 19 जिल्ह्यातील 192 तालुक्यामध्ये 24,657 गावांमध्ये विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2 हा टप्पा राबवायला सुरुवात करण्यात आलेली आहे। याच्या अंतर्गत अर्ज सुरू झालेले, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच एका व्हिडिओच्या माध्यमातून माहिती घेतली होती। अर्ज कसा करायचा याच्याबद्दल देखील माहिती घेतली आणि आता याच्या अंतर्गत करण्यात येणारे अर्ज अखेर मंजूर व्हायला सुरू झालेली आहे। आणि आपण केलेला अर्ज मंजूर झालेला आहे का, किंवा त्या अर्जाची सध्याची स्थिती काय, किंवा या योजनेची लाभार्थी यादी कशी पाहिजे, हेच आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला VMDDPच्या वेबसाईटवरती यायचे, पोर्टलवरती यायचे vmddp.com। याच्यावरती आल्यानंतर आपण पाहू शकता या योजनेबद्दलची सविस्तर अशी माहिती देण्यात आलेली आहे। कशा प्रकारे योजना राबवली जाते, कोणते जिल्हे आहेत, तालुके आहेत, याच्याबद्दलची सर्व माहिती याच्या अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या 9 योजना याच्या अंतर्गत दाखवल्या जात आहेत। याच्याच अंतर्गत आपण पाहिलं होतं की आता नोंदणी करावरती क्लिक करून आपण या योजनेकरता अर्ज भरू शकता। आणि याच्याच बाजूला आपल्याला एक ऑप्शन देण्यात आलेली आहे, अर्जाचा मागोवा घ्या, किंवा वरती मेन मेनू मध्ये सुद्धा आपण पाहू शकता अर्जाचा मागोवा घ्या आणि लाभार्थी अशा प्रकारच्या 2 ऑप्शन देण्यात आलेले आहेत। आपला वैयक्तिक अर्ज आपल्याला तपासायचा असेल तर अर्जाचा मागोवा घ्यावरती आपल्याला क्लिक करायचंय। अर्जाचा मागोवा घ्यावरती क्लिक केल्यानंतर आपण पाहू शकता आपल्याला मोबाईल नंबर आपण जो दिलेला आहे तो मोबाईल नंबर या ठिकाणी टाकून पाहायचे, किंवा मोबाईल नंबर नसेल आपल्याकडे अर्ज नंबर जरी असेल तरी आपण अर्ज नंबर, अर्ज ID ज्याच्यामध्ये VMDDP- आपला जो अर्जाचा नंबर असेल तो अर्ज नंबर आपल्याला टाकून या ठिकाणी प्रविष्ट करायचा आहे आणि अर्जाचा मागोवा घ्यावरती क्लिक करायचंय। आपल्या अर्जाची जी स्थिती असेल, आता हा अर्ज जर आपला पेंडिंग असेल तर आपल्याला हा पेंडिंग मध्ये दाखवला जाणार आहे। याचं जे काही DLO अप्रुव्हल आहे ते बाकी दाखवलं जात आहे। आणि जर आपला अर्ज मंजूर झालेला असेल तर आपण या ठिकाणी आपला अर्ज क्रमांक टाकून अर्जाचा मागोवा घ्यावरती क्लिक केल्याबरोबर पाहू शकता अप्रूव्ड दाखवते, म्हणजे जे अर्ज अप्रूव्ड दाखवत आहे ते अर्ज या ठिकाणी मंजूर झालेले आहेत आणि जे अर्ज पेंडिंग आहेत ते सध्या तपासणीच्या अंतर्गत आहेत। आपण याच्या अंतर्गत पाहू शकता आतापर्यंत जवळजवळ 8,000च्या आसपास म्हणजे 7,803 अर्ज करण्यात आले आहेत। त्याच्यापैकी 233 अर्ज मंजूर करण्यात आलेले आहेत आणि जवळजवळ 7,145 अर्ज हे प्रलंबित आहेत, ज्याच्यातील 385 अर्ज हे नाकारण्यात आलेले आहेत। आता लाभार्थी यादीमध्ये जर आपण गेलं तर ही जी काही सर्व अर्जाची स्थिती आहे ही अर्जाची स्थिती आपल्याला प्रत्येक जिल्ह्यानुसार पाहता येणार आहे। आता याच्यामध्ये आपण राज्याची पूर्ण स्थिती पाहिलेली आहे। मंजूर अर्ज याच्यामध्ये आपण पाहू शकता 7,145 प्रलंबित, 233 मंजूर, 40 या ठिकाणी निवड झालेले आणि 385 नाकारलेले। अशा प्रकारे आता याच्यामध्ये आपल्याला जर वैयक्तिक आपल्या जिल्ह्याचं, एका जिल्ह्याचं पाहायचं असेल तर आपल्याला या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे। जिल्हा निवडल्यानंतर पुढे एका पर्टिक्युलर घटकाचं पाहायचं असेल तर आपण घटकाचं पाहू शकता आणि सर्वच घटक पाहायचे असेल तर सर्व घटकाचं पाहू शकता। याच्यामध्ये आपण किती अर्ज झालेले आहेत, किती मंजूर आहेत, किती निवडलेत, किती नाकारलेत हे या ठिकाणी दाखवत आहे। जर आपण दुसरा जिल्हा निवडला तर त्याची संख्या चेंज होणार आहे। याच्या व्यतिरिक्त आपण दुसरा जिल्हा निवडला तर त्याच्यामध्ये संख्या चेंज होणार आहे। याच्यामध्ये सुद्धा आपण जिल्हा निवडल्यानंतर सर्व घटकानुसार पाहिले। आता याच्यामध्ये आपल्याला फक्त मंजूर कोणाचा आहे, नामंजूर कोणाचा, आपला मंजूर मध्ये आहे का हे जर पाहायचं असेल तर त्या अर्जाच्या नंबरवरती क्लिक केल्यानंतर आपण या ठिकाणी पाहू शकता ऑल स्टेटस, पेंडिंग, अप्रूव्ड, सिलेक्टेड, रिजेक्टेड अशा प्रकारे दाखवलं जाते। आता याच्यामध्ये अप्रूव्ड वरती क्लिक केल्याबरोबर जे अर्ज याच्या अंतर्गत मंजूर झालेले आहेत ते अर्ज नंबर, लाभार्थ्याचं नाव, त्यांची सगळी जी काही डिटेल आहे ती डिटेल आपल्याला या ठिकाणी दाखवली जाते, हा अर्ज कधी केला होता। तर अशा प्रकारे आता VMDDP अर्थात विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्प टप्पा 2च्या अंतर्गत हे अर्ज मंजुरीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। अद्याप आपण जर या योजनेकरता अर्ज केलेला नसेल तर योजनेचा अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता। अतिशय मोठ्या निधीसह 9 योजनासह ही योजना राज्यामध्ये राबवली जात आहे। धन्यवाद।